सध्या जगात अनेक संकटे आहेत. युद्ध, संघर्ष, हिंसा आणि असहिष्णुता या घटनांनी मानवतेला संकटात टाकलं आहे. अशा काळात गुरु आपल्या जीवनाचा आधार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. किती संघर्ष घडतात, पण तरीही मानवाला सुबुद्धी घडत नाही. तो त्याच्या वाईट कर्मांनी संपूर्ण मानवजातीला दूषित करतो. हे काम त्याचे असले तरी साऱ्या धरतीला त्याचे फळ भोगावे लागते. म्हणूनच कर्म करताना ते चांगले की वाईट हा विचार नक्कीच करायला हवा. तशी संवेदनशीलता मनात असणे आवश्यक आहे. जगभरात राजकीय संघर्ष, आर्थिक संकटे, नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येते. इतिहासात अनेकदा मानवी लोभ, अहंकार आणि सत्ता साधण्याच्या संघर्षामुळे युद्ध झाली आहेत. यातून साध्य काय होते तर सृष्टीचा सर्वनाश. पण तरीही माणूस ऐकायला तयार नाही. आजही जागतिक युद्ध परिस्थिती अनेक देशांमध्ये लोकांना त्रास देते. त्यांचे घर, परिवार आणि मनःशांती नष्ट करते. या काळात शांती आणि मानसिक संतुलन राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संत, महात्मे यांचे स्थान खूप मोठे आणि आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. हा एकमेव आधार आपल्याला अनेक संकटातून तारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे 14 ते 15व्या शतकात महाराष्ट्रात आलेले संत होते. त्यांच्या जीवनाची एकच शिकवण होती, सर्वत्र शांती राखा, प्रेम आणि भक्तीने जीवन जगा. महाराज म्हणत, मन शांत असेल तर सारं जग शांत दिसतं. म्हणजेच बाह्य संघर्ष आपल्यावर परिणाम करीत असला तरी अंतर्गत शांतता आपल्याला कायम स्थिर राहायला मदत करू शकते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की युद्ध आणि संघर्ष ही मानसिक स्थितीवर परिणाम करणारी गोष्ट आहे. युद्धाच्या परिणामावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण स्वतःच्या मनाला या कठीण काळात शांत ठेवायला हवं. या संकटाच्या काळात आपण काय करू शकतो? ध्यान आणि साधना. ध्यान आणि साधनेने मनावर नियंत्रण राहते. भीती आणि राग दूर करायला मदत होते. प्रेम आणि सहिष्णुता या दोन्ही गोष्टींमुळे शत्रूवर क्रोध न करता त्यांना समजून घेऊन पावलं उचलली जातात. सकारात्मक कृती. सकारात्मक कृतीने शक्य असेल तिथे मदत करता येते आणि संघर्ष टाळता येतो. युद्धाच्या काळात देखील आपल्याला आपले आचार आणि जीवनशैली शांत ठेवायला शिकायला हवं. नित्य ध्यान आणि प्रार्थना. रोज काही मिनिटे ध्यान केल्याने मनाची शांती वाढते. सकारात्मक विचारांची शक्ती. नेहमी प्रेम, करुणा आणि मदतीचे विचार ठेवल्याने विचारांची ताकद वाढते. सामाजिक सेवा. युद्ध आणि संकटाच्या काळात लोकांना मदत करणे, समाजात प्रेम आणि सहकार्य वाढवणे. या काळात आपण लोकांना मानसिक बळ देऊ शकतो. साध्या जीवनशैलीचा अवलंब. लोभ, अहंकार कमी करून साधेपणाचे जीवन जगायची सवय लावणे ही खूप सुंदर भावना आहे. शांती ही फक्त बाह्य घटना नाही, तर ती आपल्या अंतःकरणातील स्थिती आहे. महाराज म्हणतात, जगात बदल घडवायचा असेल तर स्वतःपासून सुरू करा. इतिहासात अनेक वेळा जे लोक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणुकीतून प्रेरित झाले, त्यांनी युद्ध, संघर्षाच्या काळातही शांती राखली. त्यांच्या जीवनातून हे शिकायला मिळते की संकट कितीही मोठे असले तरी शांती, प्रेम आणि संयम यांचा मार्ग नेहमी उपलब्ध असतो. जगभरात युद्धाचे वातावरण असले तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपल्याला शिकवतो की शांती ही आपल्या मनात असते. आपले विचार, कृती आणि श्रद्धा यांच्यामुळे आपण स्वतः आणि इतरांसाठी शांती निर्माण करू शकतो. आजच्या काळात महाराजांचा संदेश अधिकच महत्त्वाचा आहे. शांती, प्रेम आणि सेवा हाच मानवतेचा खरा मार्ग आहे.
आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.